लाडक्या बहिणींना सुरुवात झाली बँकेचे मेसेज पडायला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 31 मे 2025. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त याच महिलांना आणि फक्त याच जिल्ह्यामध्ये आज पैसे पडणार आहेत. चला तर ते कोणते जिल्हे आहेत व कोणत्या त्या नशिबान महिला आहेत की ज्या महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत, संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच लाडकी बहीण योजनेविषयी 2 ते 3 अतिशय जबरदस्त व भविष्यातील अतिशय छान अशा अपडेट आलेले आहेत, त्या देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ सर्वात अगोदर मिळत राहतील. तर आज अखेर बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज दिनांक किती आहे तर आज दिनांक 31 मे आणि 31 मे म्हणजे महिन्याची अखेर आलेली आहे, म्हणजेच महिना अखेर आलेली आहे. आणि या कारणास्तव दादा आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत. परंतु आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार तर एकूण 18 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी जाहीर झालेली आहे व या 18 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणार आहेत. परंतु सोबतच तुमच्यासाठी एक अतिशय धक्कादायक बातमी देखील आलेली आहे, ती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. ज्या के अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झालेल्या आहेत, कुठल्याही प्रकारचं कारण नसताना देखील त्या बाहेर झालेल्या आहेत. तर त्या कशामुळे बाहेर झालेल्या आहेत ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल व महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे पूर्ण तुम्ही पाहाच, जेणेकरून तुमचा फायदा जो नक्कीच मोठा फायदा होणार आहे. तर बहिणींच्या भावाने घेतलेला आहे मोठा निर्णय, नवीन GR काढलेला आहे. तुमच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन निर्णय, नवीन GR काढलेला आहे. आणि या GRच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 नाही, 1700 नाही तर डायरेक्ट 2100 रुपये निधी वाटप करण्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. व आता लाडक्या बहिणींना 11वा हप्ता 1500 नाही तर 2100 रुपयेचा जमा होणार आहे, अशा पद्धतीचे आदेश वरून आलेले आहेत. आपण तो GRही पुढे तुम्हाला दाखवणार आहोत. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, हा GR कधी काढलेला आहे तर आत्ता जस्ट 1 ते 2 दिवस झालेले आहेत GR निघलेला आहे. आणि आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप असा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस त्यांनी दिलेले आहेत. चला तर आता जाणून घेऊया 11वा अधिक 12वा हप्ता 2 हप्ता कशा पद्धतीने सोबतच येणार आहे, कोणत्या बहिणींना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे, कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे आज पैसे जमा होणार आहेत, सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे जमा होणार आहेत. अतिशय लेटेस्ट याद्या ज्या आहेत त्या आपल्याकडे आलेले आहेत. प्रत्येक यादीनुसार आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. मित्रांनो, सर्वात नवीन अपडेट म्हणजे मित्रांनो नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. आजपर्यंत तुम्ही भरपूर याद्या पाहिल्या असतील, परंतु ही यादी अतिशय लेटेस्ट, नवीन व तुमच्या विश्वासातील यादी असणार आहे. आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना कोणाला 2100 रुपये जे आहे ते वितरण केलं जाणार आहे, त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे. चला तर पाहूया नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार. तर मित्रांनो, 11वा हप्ता 2100, 12वा हप्ता 2100, 4200 रुपयाचा प्रचंड मोठा रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याच्यामध्येच सोबतच लाडक्या बहिणींना 5 मोठे जबरदस्त लाभ देखील मिळणार आहेत. हे लाभ फक्त मित्रांनो गिफ्ट टाईपच नसणार आहेत, तर महत्त्वपूर्ण व लाडक्या बहिणींच्या उपयोगी ठरण्यासाठी लाभ आहेत. आणि या लाभांमधून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे कशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता. तर आता बहिणीसाठी आलेली आहे मोठी खुशखबर. म्हणजेच काय मित्रांनो, तर आज दिनांक 31 मे रोजी 11वा हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे. हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त व मोठी अपडेट आपण म्हणू शकतो या क्षणाची. 11वा हप्ता वाटप करण्यास सुरुवातच झालेली आहे. परंतु कोणत्या बहिणींना हे 11वा हप्ता मिळत आहे ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे ठरते. चला तर त्या गोष्टीकडे वळूया. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांची बैठक जे ते मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे व बैठकीत अतिशय मोठे 4 मोठे निर्णय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठीच झालेले आहेत. चला तर पाहूया लाडक्या बहिणीसाठी कोणते छान असे निर्णय झालेत, सोबतच त्या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींचा किती हजार रुपयांचा फायदा होणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता पाहूया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. तर एकूण 18 जिल्ह्यांची यादी जी की आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. आणि मेन म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार, संपूर्ण अपडेट आपण देणार आहोत आजच्याच व्हिडिओच्या मध्ये. त्यामुळे मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि मेन म्हणजे 18 जिल्ह्यांची यादी अतिशय लेटेस्ट यादी असणार आहे, जी की आपण व्हिडिओच्या थोडी पुढे पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, या निवडक बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. हो मित्रांनो, पैसे जमा होण्यासाठी बँकेचा देखील महत्त्वपूर्ण वेळ ठरतो, कारण ज्या बँका सरकारी बँका आहेत, अतिशय चांगल्या बँका आहेत, त्या बँकेसोबत फायदा नक्कीच होतो मित्रांनो. त्या बँकेत खाते असेल तर, जसे की पोस्टाची बँक आहे, SBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे,
म्हणजेच आपली महाराष्ट्र शासनाच्या बँक आहेत किंवा इतर बँक ज्या सरकारी बँक आहेत, अशा बँकेत जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला लवकरच आनंद होणार आहे. कारण या बँकेच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत आणि ज्या जिल्ह्यांची यादी देणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर त्या बँकेत खातं असेल तुमचं, तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित तुम्हाला केला जाणार आहे. तर आता मेन म्हणजे मित्रांनो, 33,000 कोटींच्या चेकवर सही झाली. तर मीटिंगमध्ये निर्णय काय झाला, लाडक्या बहिणीला हप्ता वाटप जो आहे तो करायचाच आहे आणि त्यामध्येच 33,000 कोटींच्या चेकवर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे व तो फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे. मित्रांनो, याचा प्रचंड मोठा लाभ लाडक्या बहिणींना मिळूनच जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता 11वा हप्ता वाटप करण्याचे आदेश अदिती तटकरे म्हणजेच महिला व बालविकास मंत्री ताई यांनी देखील दिलेले आहेत की लाडक्या बहिणीचा 11वा अधिक 12वा हप्ता दोनही हप्ते सोबत आज महिनाअखेरीस तुम्ही वाटून टाका, अशा आदेश बँकांना देखील दिलेले आहेत. चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे की आज 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात यायचा आहे आणि आज नवीन यादीनुसार पैसे जे ते पाठवलेले सुद्धा आहेत मित्रांनो. हो मित्रांनो, नवीन यादीनुसार पैसे जे ते ट्रान्सफरसुद्धा केलेले आहेत. चला तर आता पाहूया या नवीन यादीनुसार कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि मेन म्हणजे मित्रांनो, अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला सकाळपासूनच पहिला टप्पा वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांना 1,500 येत आहेत, काही महिलांना 3,000 येत आहेत, तर काही महिलांना 2100 रुपये सुद्धा आलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता ते 2100 रुपये कसे आले ते देखील पाहणारच आहोत, परंतु लाडकी बहिणीने तुम्हाला 3,000 रुपये तर आता मिळणारच दोनही हप्त्याची. ही गोष्ट तर फायनल झालेली आहे मित्रांनो. आणि ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे असते त्यांनी लक्षपूर्वक ऐका, 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत, परंतु ते कशा पद्धतीने मिळणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो, लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 7 मोठे गिफ्टसुद्धा दिले जाणार आहेत आणि हे गिफ्ट मित्रांनो साधेसुधे गिफ्ट नसणार आहेत, तुमचा हजारो रुपयांचा फायदा करणारे हे गिफ्ट असणार आहेत. कारण गिफ्ट अतिशय मित्रांनो छान असे आहेत जे की गिफ्ट तुम्हाला फक्त थोडंसं काम करायचं, छोटंसं काम करायचं आहे. ते छोटंसं काम केलं की तुम्हाला देखील गिफ्ट जे आहे ते लगेच मिळून जातील. तर आता नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे काय मित्रांनो, अशा महिला ज्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत, सोबतच त्यांनी फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला आहे, तर अशाच महिलांना KYC केल्याच्या नंतर 2100 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आता KYC कधी होणार आहे मित्रांनो, तर 12व्या हप्त्याला KYC होणार आहे. सर्वात लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, 12व्या हप्त्याला KYC जी आहे ती केली जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला कसं काय माहिती, तर मित्रांनो विषय असा आहे, आपल्याकडे सर्वात ट्रस्टेड सोर्सकडून आपण माहिती घेत असतो व सर्वात अगोदर ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि यामध्येच सर्वात मोठा नियम म्हणजे KYC जी आहे ती 12व्या हप्त्याला KYC केली जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि लाडक्या बहिणी त्याच्याविषयी देखील इतर अपडेट देखील आपण लवकर देणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही काही डॉक्युमेंट तयार ठेवा KYC करण्यासाठी. तर आता या 4 चुका करू नका मित्रांनो. या 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला 1 रुपयाचाही लाभ न मिळता तुम्हाला योजनेतून बाहेर हाकलण्यात येणार आहे. त्यामुळे या 4 चुका तर तुम्ही अजिबात करायच्या नाहीत. आता या 4 चुका कोणत्या आहेत त्या जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. पहिली चूक म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा फॉर्म भरू नका. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल. काय होतं, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या 1500 रुपये जास्त अधिक लाभ तुम्हाला देत आहेत, तर त्या योजनांचा निधी बंद करण्यात येणार आहे लाडकी बहीणमुळे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि डबल फॉर्म अजिबात भरू नका. याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होत असेल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढचा लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. आता तिसरी चूक जी आहे ती भरपूर महिला करत आहे ती म्हणजे बँकेत खातं उघडले परंतु 2-2 बँकेत आधार कार्ड लिंक असते आणि या कारणास्तव तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे पडतात ते चेक करायला जावे लागते. त्यामुळे तुम्ही काय करा, एका बँकेत खाते असले ना, एका बँकेत पैसे कंटिन्यू पडत असतील तर त्याच बँकेत खाते राहू द्या, कुठल्याही प्रकार चेंज करू नका. फक्त तुम्हाला KYC करण्याची गरज आहे. खाते जर बंद पडले असेल, भरपूर दिवस झाले असेल KYC केलेली, तर KYC करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे मिळून जातील. तर चौथी चूक जी आहे ती सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो. भरपूर महिला ही चूक करत असतात आणि या चुकीमुळेच लाडक्या बहिणींना पैसे जे ते न मिळण्याचे कारण, सर्वात मोठे कारण हेच आहे. तर ती चूक नेमकं कोणती आहे मित्रांनो ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर ती चूक अशी आहे मित्रांनो, भरपूर महिला काय करत आहेत, त्यांच्या आधार कार्डमध्ये चेंज करत आहेत किंवा नावात बदल करत आहेत. तर तसे अजिबात काही करू नका. जर तुम्ही आधार कार्डमध्ये आणि तुमच्या बँकेच्या नावामध्ये बदल केला काही, तर तुम्हाला 11वा अधिक 12वा हप्ता अजिबात मिळणार नाही. तर आता मित्रांनो, आज वाटप होणाऱ्या 8 बँकांची नावे तुम्हाला सांगतो मित्रांनो मी. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, सोबतच पंजाब नॅशनल बँक असेल, परत IDBI बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल,
युनियन बँक ऑफ इंडिया असेल, तर या सरकारी बँक आहेत मित्रांनो. आणि या सरकारी बँकेमध्ये पैसे जे आहेत ते आज वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार. त्याच्या अगोदर मित्रांनो, रेशन कार्डवर तुम्हाला आता एकूण 3 महिन्याचे रेशन एकत्रितरित्या जे आहे ते मिळणार आहे. ही गोष्ट इतर आता क्लिअर झालेली आहे. म्हणजेच 3 महिन्याचं रेशन कशामुळे मिळणार आहे, तर याच्यासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे मित्रांनो. पैठणी साडी अतिशय छान अशा पद्धतीची पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. ती म्हणजे तुमच्या कुपनावरची पैठणी साडी मिळणार आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ही पैठणी साडी ब्रँड न्यू क्वालिटीची 999 रुपयाची ही पैठणी साडी पैशाच्या स्वरूपात किंवा तुम्हाला डायरेक्ट पैठणी साडीच तुम्हाला दिलीच जाणार आहे. तर आता पाहूया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना अजून कोणते लाभ आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा आज वाटप होणार पैठणी साडी मित्रांनो. तर आपल्या चॅनलतर्फे देखील आपण लाडक्या बहिणींना पैठणी साडी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्या आपल्या व्हिडिओ सबस्क्राईबर कंटिन्यू पाहत असतात व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात त्यांनी व्हिडिओच्या खाली धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला अशी कमेंट तुम्ही लगेच टाकायची आहे, जेणेकरून तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे देखील आपण वाटप करणार आहोत. तर आता गिफ्ट क्रमांक आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, तर मित्रांनो एकूण 18 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आणि तुमच्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा आहे मित्रांनो. चला तर आपण नकाशाच्या अंतर्गत पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, तर कशा पद्धतीने मिळणार. तर मित्रांनो, आज सर्वात प्रथम सुरुवात असणार आहे सातारा जिल्ह्यापासून. त्याच्यानंतर सांगली आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोबतच मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, पुणे शहर, सोबतच अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट वितरण केलं जाणार आहे. व इतर जिल्ह्यामध्ये मग ते नागपूर असेल, भंडारा असेल किंवा इतर जिल्हे असेल तर अशा जिल्ह्यामध्ये उद्या जे ते वितरण केलं जाणार आहे. व स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर असेल तरी त्या जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने वाटप जे ते केलं जाणार आहे. एक आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त असं गिफ्ट आहे, ती म्हणजे महिन्याला मित्रांनो 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. आणि इतरही गिफ्ट जे आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. ते म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतीलही आणि जर नसतील मिळाले तर लक्षपूर्वक आहे का, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजिबात तुम्ही वगळता कामा नाही मित्रांनो. जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तो म्हणजे 3 गॅस सिलेंडरच्या सबसिडींचा, तर त्यासाठी दुसरा टप्पा यांनी शासनाने लॉन्च केलेला आहे. व या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 2490 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. किती 2490 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो लाडकी बहिणींना मिळणार आहे. कारण याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मित्रांनो असे आहे की 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. थोडक्यात तुम्ही गॅस सिलेंडर जेव्हा बुकिंग करून भरत असतात, बुकिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात तुम्ही गॅस सिलेंडर भरू शकता आणि तुमचे 2490 रुपये तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट अशी आहे की नवीन सिलाई मशीन योजना, ज्या की शिलाई मशीन योजनेची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात आणि ही शेवट वाट पाहण्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. आणि याचं मेन कारण म्हणजे काय आहे, तर आता नवीन अर्ज देखील चालू झालेले आहेत आणि या नवीन अर्जामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत. त्याच्याविषयी सर्वात अगोदर अपडेट आपण आतापर्यंतही कोणी ती अपडेट दिली नसेलही तुम्हाला, तर ती अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत. आणि आज तो व्हिडिओ आज उद्या सकाळी देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा. कारण शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपयाची प्रचंड मोठी सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. आणि सिलाई मशीन मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी किंवा लाडकी बहिणीच्या बहिणींना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी ही सिलाई मशीन योजना जी ती सुरू करण्यात आली होती. व या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठी रक्कम जी आहे ती वाटली जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच महाराष्ट्र कामगार योजनेच्या अंतर्गत हा भांडी संच लाडक्या बहिणीसाठी वितरण होत आहे. तुमच्या आसपासही पाहिलं असेल तुम्ही भांडी संच जो आहे ते मिळाले असतीलही, काही बहिणींना मिळाले नसतील तर त्यांनी आता त्वरित अर्ज करा. या अर्ज करण्याची प्रोसेस देखील आपण लवकरच आपल्या चॅनलवर सांगणार आहोत. त्यामुळे हे 30 प्रकारचे नवीन भांडी संच लाडक्या बहिणींना मिळत आहेत व लवकरच तुम्हाला मी त्याचे फोटो देखील दाखवणार आहे. कशा पद्धतीचा हा भांडी संच मिळालेले आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला 5वं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी ज्या ती जाहीर झालेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल योजनेच्या मध्ये 2 लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते वितरित केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हा 2 लाखांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर जमीन असणे बंधनकारक आहे. आणि सोबतच तुमच्याकडे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा किंवा कमी असायला पाहिजे. कारण घरकुल बांधण्यासाठी ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे व ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच महिलांना घरकुलाची संदर्भात संधी जी आहे ती दिली जात आहे. व तुम्हाला देखील घरकुल जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा
करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला देखील हे घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. तर आता 6वा आणि 7वा गिफ्ट आहे मित्रांनो, उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकीचं वितरण जे आहे ते केलं जात आहे आणि ही पाण्याची टाकी तुम्हाला कुठे मिळणार, तर यासाठीचे नवीन अर्ज जे आहे ते लवकर सुरू होत आहेत मित्रांनो. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपले जिल्हे तुम्हाला सांगतो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरित होणार आहेत ते आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलंही आहे, कारण की त्या जिल्ह्यांची नावे डायरेक्ट तुम्हाला आपण सांगितलेले आहेत व्हिडिओच्या मध्ये. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची नावे व यादी तुम्हाला मिळून जाईल. अन्यथा तुम्ही आपल्या चॅनल जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये देखील आपण जिल्ह्यांची स्पष्टरित्या यादी तुम्हाला दिलेली आहे. याच व्हिडिओच्या मध्ये यादी आहे आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट्स